नमस्कार. यशाच्या मार्गावरची 5 महत्वाची साधनं तर आपण पाहिलीच आहेत. आता वेळ आहे शेवटच्या 2 साधनांची. आणि ही साधनं फक्त यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी नाही, तर तिथे टिकून राहण्यासाठी सुद्धा तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहेत. तर सुरुवात करूया पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या एका जबरदस्त विचाराने, जो आपला आजचा पहिला विषय अगदी स्पष्ट करतो. ते म्हणतात की जीवनात जोखीम पत्करल्याशिवाय काहीही मोठं साध्य करणं अशक्य आहे. खरंय ना? मोठी स्वप्न बघायची असतील तर धाडसी पावलं उचलावीच लागतात. तर यशासाठी आपलं 6वं साधन आहे साहस. पण साहस म्हणजे नेमकं काय? म्हणजे ध्येय गाठताना या साधनाचा वापर कसा करायचा? बघा, साहसी असण्याचा अर्थ भीती वाटणं थांबणं असा अजिबात नाही. खरा अर्थ तर हा आहे की मनात भीती असूनही ती स्वीकारूनही पुढे जाण्याचा निश्चय करणं. मनात शंका असताना सुद्धा कृती करणं, हे आहे खरं साहस. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की खरं साहस म्हणजे निर्भय होणं नाही. उलट भीतीला ओळखणं आणि तिच्यावर मात करून योग्य दिशेनं पाऊल टाकणं, हा जो फरक आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्यक्षात हे कसं दिसतं बघा. जेव्हा एखादी संधी समोर येते तेव्हा एक भित्री व्यक्ती मागे सरकते, पण एक साहसी व्यक्ती ती त्याच संधीचं सोनं करते आणि संकटाला सुद्धा आपल्या बाजूने वळून घेते. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. समजा धैर्याच्या जोरावर यश मिळालं, पण त्या शिखरावर टिकून कसं राहायचं? कारण यश मिळवणं एक आव्हान आहे, पण ते टिकवणं हे त्याहूनही मोठं आव्हान आहे. आणि हाच प्रश्न आपल्याला शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या साधनांकडे घेऊन जातो. याचं उत्तर मिळतं आपल्याला 7व्या साधनात, आणि ते म्हणजे मानसिक संतुलन. चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. हे सगळं आहे संतुलन राखण्याबद्दल. म्हणजे बघा, ज्याचं मन स्थिर आहे तो माणूस यशाच्या नशेत वाहून जात नाही आणि अपयशाच्या दुखाने खचूनही जात नाही. आणि म्हणूनच अशी व्यक्ती आपल्या आतल्या शक्तींचा पुरेपूर आणि योग्य वापर करू शकते. म्हणून यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही जी मानसिक स्थिरता आहे ना, तीच खरी क्षमता अनलॉक करते. कारण अस्थिर मन स्वतःच्याच शक्ती वाया घालवतं, पण स्थिर मन त्याच शक्तींचा योग्य वापर करून पुढे जात राहतं. चला, आता या सगळ्याला एकत्र आणूया. ही 7ही साधनं जेव्हा एकत्र येतात तेव्हा यशाचं एक परिपूर्ण आणि सुंदर चित्र कसं तयार होतं ते पाहूया. या 7 गुणांना यशाच्या कमळाच्या 7 पाकळ्या म्हटलं गेलं आहे. परिश्रम, आत्मविश्वास, संयम, स्नेह, प्रसन्नता, साहस आणि मानसिक संतुलन. ह्याच 7 पाकळ्या एकत्र येऊन यशाचं कमळ फुलतं. आणि जेव्हा हे 7ही गुण एकत्र येतात तेव्हा एक अशी शक्ती तयार होते जिला जगातली कोणतीही ताकद पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. असं समजा की हे 7ही गुण मिळून यशाचा एक अभेद्य किल्लाच तयार करतात. तर मग यशाचा प्रवास म्हणजे कुठली तरी एक जादूची किल्ली शोधणं नाहीये, तर ह्या 7ही गुणांना हळूहळू विकसित करणं आहे. आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की यशाच्या या मार्गावर या 7 पाकळ्यांपैकी नेमक्या कोणत्या पाकळीला जास्त फुलवण्याची गरज आहे. यावर विचार करणं हेच खरं तर प्रगतीचं पहिलं पाऊल आहे.